थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी किरण शेठ खानावकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच दीपक पाटील सर. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघत आहात रायगड 40+ क्रिकेट असोसिएशन मान्यतेने रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीग 2024 अत्यंत सुंदर असे पहिलं पर्व आणि आज या स्पर्धेचा 6वा दिवस. तब्बल 10 दिवस चालणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य ही स्पर्धा आणि मैदानावरती सामना ठिकाणी सुरू होतोय. आदरणीय रामशेठ गरज साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर सामना सुरू होतोय. जरीमरी नागाव उरण वर्सेस कोलवाडी यांच्यामध्ये ही लढत आहे. तर हिमांशू एंटरप्राइजेस अर्थातच 5 ओव्हरचा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद करून घ्यायची आहे. पहिले षटक घेऊन येत आहेत प्रभाकर पालकर. सॅकिंग इनला असुराम घरत आणि जितेंद्र कडू अशी ओपनिंग पेअर. पहिला चेंडू समोरच्या दिशेने शॉर्ट कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. इथे थ्रो केल्यानंतर यष्टांवरती तो चेंडू या ठिकाणी लावण्यात आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का असुराम घरत. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्याच बॉलवरती पहिला गडी बाद झाला. थोडीशी घाई इथे अंगलट आली का तर शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. चेंडू लगेच उचलला, लगेच त्याच ॲक्शनमध्ये थ्रो गेला आणि गोलंदाजाने मात्र पुढचं काम अगदी चोख बजावलं. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत राजेश जोशी 3ऱ्या क्रमांकावरती. पहिला गडी लवकर 0वरती. धावांचं अकाउंट ओपन नाही झालं पण विकेटचं अकाउंट ओपन झालंय. कुठेतरी एक चांगली सुरुवात फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने आपण बघताय. हिमांशू एंटरप्राइजेसचा संघ फिल्डिंग करत असताना टॉस जिंकून तर जरीमरी हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना जरीमरी नागाव उरणचा हा संघ तुम्हाला खेळताना दिसतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रभाकर पालकर तयार होत आहेत. वरती विकेट. हो यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू गुडलेतवर आत आणला होता. बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह समोर खेळण्यासाठी प्रवृत्त केला. अत्यंत सुंदर गोलंदाजी मैदानावरती प्रभाकर पालकर सादर करत असताना पहिले 2 चेंडू डॉट फेकले. त्यामध्ये एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालाय. पुन्हा एकदा प्रभाकर. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन जबरदस्त चेंडू. हा शरीराचा वेध घेणारा होता. सलग 3 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत आणि पॉवर प्लेचं हे षटक अशा पद्धतीने सुरू झालंय की कुठेतरी दबाव पूर्णपणे बॅटिंग साईडवरती बघायला मिळतोय. कारण पॉवर प्ले म्हटलं की हाणामारीचं षटक पॉवर प्लेमध्ये तुमच्याकडे एक संधी असते मोठे स्ट्रोक खेळण्याची. पण जणू काय इथे हातामध्ये वेड्या ठोकल्यात की काय अशा प्रकारची गोलंदाजी मैदानावरती होते. सलग 3 चेंडू अप्रतिम हाताळलेत. एकही धाव नाही. पुन्हा एकदा ओ टॉपे झेलची शक्यता. फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत. फलंदाजाला डगआउटच्या दिशेने जावं लागेल. एकही धाव नाही पण 2 गडी मात्र इथे कोसळलेले आहेत जरीमरी नागाव 11 संघाचे. तर रामशेठ दादा यांचं आगमन झाले ओळेगावचे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि काय गोलंदाजी मैदानावरती आपण बघताय.
आणि या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक आपण बघितलं सूरज पाटील MDR वॉरियर्स कडनं आपण बघितलं विरुद्ध नंदागाव नंदादेवी नांदगावच्या विरुद्ध हा पराक्रम केला होता. बघूया आणि काय गोलंदाजी मैदानावरती प्रभाकर पालकर दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये ही आग ओकणारी गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करणारी गोलंदाजी कुठेतरी डॉमिनेट करत असताना आणि अशी माहिती मिळाली की बाहुबली कांचन पालकर यांचे बंधुराज आहेत. हो स्टिअर केला यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फिल्डर धावतायत लॉंग चेस आहे चेंडूला आत थांबवले जरूर पण 2 धावा नाही थांबू शकले आणि अशा प्रकारे फायनली अकाउंट ओपन होते 2 धावेने. जरी मरी नागाव या संघाचं आपण बघतायत आणि अकाउंट उघडण्यासाठी 5व्या चेंडूची प्रतीक्षा करावी लागली. ऑलरेडी 2 विकेट गमावलेत आसुराम गरज जितेंद्र कडवे दोन्ही ओपनर डगआउटमध्ये जाऊन आदरणीय किरण शेठ खानावकर यांचं आगमन झाले स्वागत आहे. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे एक यशस्वी षटकाची समाप्ती होते. रायगड 40+ प्रीमियर लीग एक सुंदर संकल्पना. 40+ क्रिकेट म्हटले की एक मॅचॉर्ड क्रिकेट 40+ क्रिकेट म्हणजे एक परिपक्व क्रिकेट. 40 ओलांडल्यानंतर खरं तर असं म्हणतात की माणसाचं वय जसं जसं वाढतं तशी शरीराची हालचाल मंदावते कार्यक्षमता कमी होत जाते. पण आपण जर व्यवस्थित मैदानावरती आलो आपण सराव केला व्यायाम केला तर आपण या सगळ्या गोष्टींवरती मात करू शकतो. पण या मैदानावरती आपण बघतायत की एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं पण 40+ची संकल्पना आली कुठून. खरं तर आल्या माहितीनुसार मला मिळाल्या माहितीनुसार 2008 मध्ये पहिल्यांदा भिवंडीच्या दापोडे गावातील कुंदन पाटील यांनी पहिली 40+ची संघटना उभारली तिचं निर्माण केलं. तिचं ओल्ड 40+ असं नाव देण्यात आलं. त्यानंतर न्यू 40+ आली आणि त्यानंतर मास्टर 40+ अशा 3 संघटना भिवंडीमध्ये 40+च्या सध्या सुरू आहेत आणि 155 खेळाडू त्या ठिकाणी 55 संघ खेळत आहेत. आणि त्यानंतर आपण बघितलं डोंबिवली असेल आता संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही संकल्पना राबवली जाते. आता ऑल इंडिया 40+ देखील सुरू आहे बदलापूरच्या मैदानावरती आणि 40+ क्रिकेटने कुठेतरी या खेळाडूंना एकत्र आणलेलं आहे. या संकल्पनेने सगळेजण एकमेकांपासून जे दुरावले होते किंवा खूप क्रिकेटपासून दूर होते ते मात्र आता एकत्र येतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय आणि कुठेतरी एक धाव आरोग्यासाठी या ओळीप्रमाणे हे सगळेजण आता मात्र फिटनेसवरती ध्यान देऊ लागलेले आहेत. आणि कुठेतरी या सगळ्यांनी त्यांच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळलेलं आहे. तेव्हा अशी मैदानं नव्हती तेव्हा अशा बॅट्स नव्हत्या चेंडू नव्हते खेळपट्ट्या नव्हत्या. कुठे शेतामध्ये विकेट बनवली जायची कुठे काय काय प्रतिकूल गोष्टींना त्यांनी सामोरे ते गेलेले आहेत. आणि आता आपण बघतायत की आता हे सगळेजण आधुनिक क्रिकेट खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहेत. हो लेग स्टंपवरती पिचिंग आहे बघावं लागेल पंच या ठिकाणी सांगताय इट्स अ वाईड बॉल. बॉलिंगसाठी मधुकर पाटील त्या ठिकाणी तैनात होत आहेत. पहिले षटक अत्यंत चांगलं राहिलं केवळ 3 धावा आल्या आणि 1 विकेट म्हणजे 1 धावचीच्या रूपाने सांघिक यश लाभलं होतं. आमचे स्कोर आम्हाला माहिती देत आहेत शांताराम जाधव अत्यंत सुंदर स्कोरिंग ते करतायत. रायगड जिल्ह्याला ही खरं तर एक सुंदर परंपरा लाभलेली आहे. चिप केलाय यावेळेस मात्र वाईडिश लॉंगांच्या दिशेने फिल्डर येत आहेत डीपमधून तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण होतील. का तर स्कोरर म्हटलं की आम्हाला असे भरपूर स्कोरर आहेत जे मी रायगड जिल्ह्यातले स्कोरर आहेत जे स्पेशली मी सगळ्यात आधी नाव घेतो उमेश भोईरचं कांचन पालकर असतील आमचे खारघरचे जयेश पाटील असतील भरपूर आहेत. सोमनाथ देखील आहेत आणि त्यामध्ये हे नाव देखील आहे. एक गुणलेखक प्रमुख म्हणून उमेश भोईरकडे जबाबदारी रायगड कॉमेंटेटर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिलेली आहे. या संघटनेमध्ये आम्हालाही कोर कमिटीचा मेंबर म्हणून नक्कीच हा मान दिलेला आहे. आणि संघटना पहिली संघटना अशी आहे देशातली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की कॉमेंटेटरची संघटना बनवली कुठे गेली तर ती रायगडामध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र जाऊ दिलाय चांगला चेंडू होता. कुठेतरी जजमेंट चुकलं असं वाटलं फलंदाजाला की या बाहेर वाईड आहे पण हा चेंडू डॉट. धावसंख्या आपण बघताय 6 वरती स्थिरावलेली. शरद ठाकूर त्या ठिकाणी बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत आणि बॉलिंगसाठी मधुकर पाटील. अत्यंत सुंदर गोलंदाजी सध्या तरी होते
एकही मोठा फटका आला नाही, ही एक जमेची बाब आहे. हो, पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित झाला नाही, चेंडू थोडासा वर गेला, शॉर्ट मिडवी घेतला, फिल्डर जाऊन चेंडू अडवत आहेत. आणि काय फिल्डिंग आहे बघा. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बऱ्याचदा मनामध्ये प्रश्न निर्माण करतोय. थर्ड अंपायरला रेफर केलंय आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नेहमीच खरं तर 40+ जेव्हा क्रिकेट सुरू असतं बऱ्याचदा एक खेळाडू चकित करून टाकतात. कधी कधी रेग्युलर प्लेअरला लाजवेल असं क्षेत्ररक्षण परफॉर्मन्स ते देत असतात. सध्या तरी मैदानावरती टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करणारा संघ हिमांशू एंटरप्राइजेस, रवींद्रदादांचा संघ कोलवाडीचा. हिमांशू एंटरप्राइजेस म्हटलं की ट्रान्सपोर्टच्या दुनियेतील फार मोठं नाव आणि क्रिकेटसाठी वाटेल ते करणारे रवींद्रदादा भोईर हे नेहमीच रायगड कॉमेंटेटर असोसिएशनसाठी त्यांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे, सल्लागार म्हणून राहिलेली आहे. आणि फलंदाज बाद आहे बघा. घर फिरले की घराचे वाशे फिरतात असं म्हटलं जातं. बऱ्याचशा गोष्टी मैदानावरती अशा काही घडतात की जेव्हा त्या तुमच्या विपरीत घडत असतात तेव्हा मात्र त्या तुमच्या बाजूने होताना बराचसा वेळ लागतो, पण तोपर्यंत उशीर होतो. सुरुवात कुठून झाली? प्रभाकर पालकर यांच्या षटकाने सुरू झाली. तिथून जो दबाव निर्माण केला त्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा आल्या. तर मुरबीचे कोणीही ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी जर आपण असाल किंवा कुठल्याही संघासोबत कोणीही या गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आपण आला असाल तर मंचावरती या. आपण मुरबीमध्ये आहोत. मुरबी म्हटलं तर संदीप पाटील यांचं हे गाव, जे अध्यक्ष आमच्या रायगड कॉमेंटेटर संघटनेचे आहेत, त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे आमचे, ज्यांनी ही संकल्पना खरं त्यांच्या मनात पहिल्यांदा आली कॉमेंटेटरसाठी एक संघटना व्हायला हवी, ते आमचे सत्यवंतदादा म्हात्रे, मॅन फ्रॉम वलवली, जे आमचे खजिनदार आहेत. आणि आमचे पुन्हा एकदा फेरनिवड झालेले सचिव, त्यांचा आवाज आपण ऐकला, दीपक पाटील. ओ यावेळेस मात्र गॅपमध्ये बऱ्याच वेळानंतर धावसंख्येचा दुष्काळ थोडा का असेना सरताना या चौकाराने गणपती बाप्पा. क्या बात आहे बघा. महागुरूंची आठवण करून दिले. आणि डीजे म्हटलं की आम्ही म्हणतो की डीजे प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे रायगडच्या डीजे ऑपरेटर सगळ्यांना माहिती आहे. SDC असेल, नितीन असेल, सँडी मॅडी असेल, असे कित्येक डीजे ऑपरेटर ज्यांनी आपल्या ऑपरेटिंगने देखील सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. आता बऱ्याचदा काय होतं की यायचं, दिवस भरायचा, गाणी वाजवायचे, कुठल्याही गाण्याला कुठलाही तालमेल नाही, असं बऱ्याचदा त्याचा अनुभव येतो. पण इथे आल्यानंतर या गोष्टी आम्हाला चांगल्या बघायला मिळत आहेत. फुल टॉस आहे, मिस टायमिंग झालंय, जेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि सहजतेने जेल टिपलेला त्या ठिकाणी आपण बघताय. थर्ड अंपायरला रेफर केले. पुन्हा एकदा आमच्या तिसऱ्या पंचांना तारेवरची कसरत करावी लागते. यंत्रणा आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर सर्रासपणे केला जातो जेणेकरून कुणावरती ती कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी तर या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करत असतो. पारदर्शकता यावी, शिस्तबद्धता यावी यासाठी प्रत्येक आयोजक हे नेहमी प्रयत्नशील असतात. बघूया, आय थिंक बीमरसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया ओव्हर द वेस्ट साईड आहे की अबाव द वेस्ट आहे, खाली आहे की वर आहे ते चेक करूया. आणि अंपायर त्या ठिकाणी चेक करतायत. झेल तर घेतलेला आहे. 11 वरती धावफलक आपल्याला स्थिरावलेलं दिसतंय. 9 असेल तर कदाचित एक धाव ॲड होईल, अन्यथा फलंदाजाला जावं लागेल. एकमेव चौकार आपण बघितलेलं आहे. इट्स अ फेअर बॉल, म्हणजेच बॅटरला जावं लागेल. राजेश जोशी ने एकमेव चौकार ठोकला होता, पण मैदानावरती आता फलंदाज बाद झालेला आहे. राजेश जोशीच बाद होत आहेत. कुठेतरी चिंता वाढत चालली. एका मागून एक धक्के दिले जातात, जसं एका मागून एक येणाऱ्या वाटा जशा आयुष्याच्या बदलून टाकतात वाटा, तसंच क्रिकेटच्या मैदानावरती एका मागून एक धक्के जेव्हा दिले जातात तेव्हा त्या संघाची दिशा आणि दशा पूर्णपणे आपल्याला विपरीत बघायला मिळते. आणि अशा पद्धतीने आपण बघतात एकूण गडी गमावले आहेत मैदानावरती 4. धावसंख्या धावफलकावरती ती केवळ 11. षटक क्रमांक 2. प्रगतीपथावरती 1 चेंडू शेष आहे, म्हणजे 11 बॉलमध्ये 11 धावा आल्यात, 4 विकेट. लाईव्ह टेलिकास्ट सुंदर पद्धतीने सुरू आहे 24 लाईव्ह इव्हेंटवरती. अत्यंत नामांकित अशी ही वाहिनी, जिने आता 4 लाखाच्या दिशेने वाटचाल केली आहे आणि लवकरच 4 लाख सबस्क्राईब पूर्ण व्हावेत
अशी अपेक्षा आपण करूया. ओ चांगला चेंडू होता, ब्लॉक बॉलमध्ये होता, बॅटची एज लागून तिथल्या तिथेच तो गरंगळत राहिला आणि अशा प्रकारे हे षटक देखील संपन्न होतोय. 2 षटकं संपल्यात, 11 धावा धावफलकावरती बघतोय. या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात आणि धावांची गती 5.5ची आहे. आणि ही गती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे लिमिटेड ओव्हर असतात 5-6 ओव्हर, तेव्हा ही फार कमी मानली गेलेली आहे. किमान 10च्या पुढे तुमचा रन रेट असायला हवा, तरच तुम्हाला एक फायटिंग टोटल उभी करता येते. पण बघूया, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे घडलं नाही ते नंतरच्या 3 ओव्हरमध्ये घडायला पाहिजे. ते घडवून आणावं लागेल फलंदाजांना, अन्यथा हीच धावगती राहिली तर मात्र टॉस जिंकणाऱ्या संघाने प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे, तो निर्णय त्यांचा योग्य ठरेल. आणि सेकंड इनिंगमध्ये जर कमी धावसंख्या झाली तर त्यांना ती चेसिंग करताना एकदम सोपं जाईल. मात्र बघूया मैदानावरती जयेंद्र कडू, सूर्यकांत मोकल. जयेंद्र कडू या संघाचा संघनायक आहे. हे सगळ्यात लेजंड्स आहेत ज्यांनी आपल्या काळामध्ये रेग्युलर क्रिकेट गाजवलं. आज 40 ओलांडल्यानंतर 40+ क्रिकेटचा ते आनंद घेत आहेत आणि आजही मैदानावरती चांगली कामगिरी करण्यासाठी, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुन्हा एकदा या अशा संकल्पनेच्या माध्यमातून हे सगळे एकत्रित आलेले आहेत. सूर्यकांत मोकल त्या ठिकाणी न्यू बॅटर आपण बघताय, 6व्या क्रमांकावरती आहेत. बॉलिंगसाठी तयार निलेश वाघमारेला आणलेले पॉवर प्ले नंतर. बघूया निलेश वाघमारे कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंग इनला जयेंद्र. ओहो, वेग होता, वेगा बरोबर होती अचूकता. ऑफ स्टंप वरती एकदम वेगवान भरधाव वेगाने टाकला चेंडू, गतीने बीट केला. डॉट बॉल आहे आणि दबाव आल्यानंतर कधी कधी चांगले खराब चेंडू, चांगले सोडून द्या, खराब चेंडूही मिस होतात. हा दबाव इथून झुगारावा लागेल. ओहो, कॉट बिहाइंड. काय घडतं मैदानावरती? हा 5वा धक्का लागतोय. फलंदाज जयेंद्र कडूलाही जावं लागेल. चिंता वाढत चालली आहे, सावरायचं सोडून द्या. इथून मात्र अधिक टेन्शन वाढत चाललंय, कारण 5वा धक्का लागलाय अवघ्या 11 धावसंख्येवरती. शिवाजी महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर येते. दिवंगत नेते दिवा पाटील साहेब, लोकनेते, यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. वासुदेव बळवंत फडके यांच्या संघर्षाची गाथा सांगणारा हे रायगड आणि क्रिकेटचा एक धगधगता इतिहास. रेस्ट ऑफ इंडिया असू द्या, रेस्ट ऑफ महाराष्ट्र असू द्या, रायगडचे खेळाडू तुम्हाला जास्तीत जास्त खेळताना दिसतात व्यावसायिक स्तरावरती. फुलटॉस आहे, चिप करतात, फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. सिंगल डबल्सने काही फरक पडणार नाही, धावसंख्येला फार गती देता येणार नाही. पण अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे. 5 फलंदाज खंदे बाद झालेले आहेत. आता लोअर ऑर्डरवरती जबाबदारी आलेली आहे सूर्यकांत मोकल आणि सचिन घरत. काहीतरी वेगळं करावं लागेल, इथून भव्य दिव्य करावंच लागेल. ओहो, हा चेंडू देखील बॅटची एज लागून सिली पॉइंटला येतोय. केवळ एकच धाव, एकमेव चौकार जो आला होता शरद राजेश जोशीच्या बॅटमधून, त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका आला नाही. त्यामुळे ही धावसंख्या एकदम दशरथ पाटील यांच्या भाषेमध्ये लुली पडलेली आहे, पांगळी पडलेली आहे. 13 धावा धावफलकावरती आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार निलेश वाघमारे. ओ फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला चेंडू सीमा पार. A1 कोहलीचा संघर्षमय षटकार. आपण बघता ठिकाणी फुल टॉस होता आणि अशाच फटक्यांची आता नितांत गरज आहे मैदानावरती. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती फक्त 19 धावा झाल्यात. अशाच पद्धतीची बॅटिंग आता इथून करावी लागेल, कारण आता वेळ नाही आणि षटकं देखील आता शिल्लक राहिली नाही फारशी.
तिसरं षटक. यानंतर 2 ओव्हर जरूर आहेत. हे बघा काय घडलंय. षटका ठोकला होता पण लगेचच पलटवार या ठिकाणी बघायला मिळतो. गोलंदाज निलेश वाघमारेचा 6वा धक्का दिला. ज्याने ठोकला होता षटकार त्याला दाखवलाय तंबूचा रस्ता. संपन्न झाल्यात. ड्रिंक्स ब्रेक मैदानावर होती. एकूण धावसंख्या धावफलक आपण बघतायत या दरम्यान झालेली ती म्हणजे 19 धावांची गती आपण बघतोय. 6.33 प्रति ओव्हर मागे. धावसंख्येची गती फार मंदावलेली. अगदी पहिल्या ओव्हरपासून जी डॉमिनेट करणारी गोलंदाजी झाली आहे ना तिथून कुठल्याही फलंदाजाला स्थिराव दिलं नाही. कुठल्याही फलंदाजाला हात खोलू दिले नाही. पहिल्या षटकात 3 आल्या त्यानंतर 8 आल्या मधुकर पाटलेंच्या षटकात. आणि या ओव्हरमध्ये आपण बघताय सिंगल डिजिटमध्ये धावा येतात 8 आणि 2 विकेट गमावलेले आहेत. एकूण विकेट आपण बघितलं 6 गडी बाद झाल्यात. आधी आसुराम घरत बाद झाले. त्यानंतर जितेंद्र कडू बाद झाले. त्यानंतर आपण बघितलं राजेश जोशी, शरद ठाकूर, जयेंद्र कडू आणि सचिन घरत असे 6 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि मैदानावरती आता मात्र रुपेश पाटील यांचं आगमन झालंय सूर्यकांत मोकल यांच्या साथीला. बघूया अंतिम 2 षटकामध्ये काय करतायत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये केवळ 19 धावा आहेत. अत्यंत सुंदर ही क्रीडा नगरी आपण बघतायत. याच मैदानावरती बाईकची संकल्पना आणण्यात आली होती. विश्वनाथ ठाकूर चषक आणि काय जबरदस्त आयोजन होतं मैदानाच्या बाबतीत. खरं तर भरपूर जिल्हे असे आहेत की ते समृद्ध आहेत पण काही ठिकाणी आता सरावासाठी मैदानं राहिली नाही. मैदानं नाही त्यामुळे खेळाडू नाही. आणि खेळाडू घडणार कसे तर मैदान असतील तरच खेळाडू घडतील. पण त्या बाबतीत काही जण फार दुर्भाग्यशाली आहेत पण काही जण त्या बाबतीत खूप भाग्यशाली आहेत. बॉलिंगसाठी तयार मधुकर पाटील पुन्हा एकदा येत आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये पूल करतात. स्क्वेअर लेगला गॅप मोठी आहे. फिल्डर येत आहेत पण आउटफील्ड तिथे थोडीशी संत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा होतील का आणि झालेल्या आहेत. जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल डबल्स वरती तुम्हाला फोकस करावा लागतो. धावफलक हलता ठेवावा लागतो. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो झाली ती म्हणजे 21 धावा झाल्या आहेत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघता शेरो शायरीचं भाष्य बाबूसाहेब. त्याचबरोबर आमचे अमित माद्रे मॅन फ्रॉम जोय एक जबरदस्त एक तोफ आहे ती आता राष्ट्रीय भाषेमधली. आणि एक एनर्जेटिक कॉमेंट्रीसाठी ते जाणले जातात. नेहमी सगळ्यांना एंटरटेन करतात. आणि मागच्या 3-4 दिवसापासून आवाज मी या स्पर्धेमध्ये ऐकतोय. संदीप पाटील देखील स्वतः हे देखील अधूनमधून थोडासा वेळ मिळेल त्याचं समालोचन ते करत असतात. हा चेंडू या समोरच्या दिशेने लॉंगरला फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रोही चांगला येतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 23 पंचांच्या भूमिकेत. संतोष चौधरी खरं तर या व्यक्तीला परिचयाची गरज नाहीये. मॅन फ्रॉम शिरडोन. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत शैलेश चव्हाण आहेत. पण तिसऱ्या पंचांचं नाव माझ्यापर्यंत आलं नाही. जीवन गावड. हा चेंडू ऑन साईडला. आणि पंचांची भूमिका नेहमीच क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण राहिली आहे. पंच नसतील तर मॅच सुरू होणार नाही. एक वेळ कॉमेंटेटर नसले स्कोरर नसले तर कोणीतरी बसेल पण अंपायर नसलं तर मॅच सुरू होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता यामध्ये व्यावसायिकता आलेली आहे. भरपूर पॅनल ॲक्टिव्ह आहेत संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये. हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र लक्षात आलं नाही खरं तर कुठे गेला चेंडू. त्यानंतर तो चेंडू पडला त्यांच्या बॅटवरती आणि समोरच्या दिशेने आला. एकच धाव येते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 25 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण बघितलं 6 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. मोठ्या फटक्यांची गरज आहे पण येणार कुठून आणि खेळणार कोण हा प्रश्न अजूनही मैदानावरती कायम आहे. राऊंड द विकेट मधुकर पाटील.
लेग स्टंपवरती या ठिकाणी चेंडू पिचिंग झालाय. वाईड बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना आणि वाईडच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचलेली आहे. संत आणि एकदम शांत संयमी क्रिकेट सुरू आहे. का तर प्रेक्षकांना असं क्रिकेट नको हवं असतं. त्यांना रोमांच हवा असतो, त्यांना मोठे फटके बघायला आवडतात. पण बऱ्याचदा अशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात. एखादा संघ खूप चांगली कामगिरी करतो आणि त्या कंपॅरिझनमध्ये दुसरा संघ एकदम कमकुवत कामगिरी करतो, तेव्हा अशा प्रकारची मॅच तुम्हाला बघायला मिळते. आणि आणखीन एक धक्का या दरम्यान चिंता ही वाढत चालली आहे, प्रत्येक षटकानंतर वाढत चालली आहे. एकतर धावा येत नाही, त्यात विकेट्स देखील गमावले जातात. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली 26 आणि 26 वरती हा धक्का लागलाय 7वा. बघा कशा पद्धतीने विकेट गेली. पहिला गडी बाद झाला होता 0वरती, दुसरा गडी बाद झाला होता 0वरती, तिसरा बाद झाला 7वरती, चौथा 11वरती, पाचवा 11वरती, 6वा 19वरती आणि 7वा 26वरती. म्हणजे कुठेही तुम्हाला मोठी पार्टनरशिप बघायला मिळाली नाही. विकेट्स बऱ्याचदा जातात पण धावांची गती कधी कधी चांगली बघायला मिळते. पण इथे दोन्ही गोष्टी तुम्हाला नक्कीच निराश करतात. धावाही नाहीत, त्यात विकेटही गमावलेले आहेत. पण बघूया अंतिम षटकामध्ये काय घडतंय का. 15-20 धावा जर आल्या तर कुठेतरी एक सन्मानजनक टोटल बघायला मिळेल. अन्यथा 40च्या आत रोखलं गेलं. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी कधी देत नसते. पण इथे प्रथम बॅटिंग करण्याची जी संधी मिळाली होती का, तर प्रथम बॅटिंग म्हणजे तुमच्यावर कुठला दबाव नसतो. तुम्हाला बिनधास्तपणे खेळायचं असतं, एक टार्गेट तुमच्यासमोर नसतं. पण ज्या पद्धतीने बॅटिंग झाली असं वाटतं की 70-80 धावांचं टार्गेट चेस करत असताना हा दबाव दिसला. पण बघूया अंतिम ओव्हरमध्ये येत आहेत बॉलिंगसाठी आनंद माळी येत आहेत. वरती विकेट, फुलटॉस होता हलक्या हाताने समोरच्या दिशेने, आणखीन एक विकेटचं पतन होऊ शकलं असतं. झेल कठीण होता पण प्रयत्नांना नक्कीच आपण सलाम करू शकतो. 40 नंतर अशा प्रकारचा प्रयत्न नेहमीच कौतुकास्पद असतो. धाव येईल 1. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 27 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक अखेरचं प्रगतीपथावरती आनंद माळी यांच्या रूपाने षटक सुरू आहे. मधुकर पाटील यांनी आपण बघितलं तर 2 ओव्हरमध्ये 15 धावा दिल्या. हो चेंडू जातोय, फिल्डर आहेत फर्स्ट स्लिपमध्ये, त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर एक गाडी पार्क करण्यात आली आहे. त्याच्या काचेवरती सूर्याची किरण पडत आहेत, ती परावर्तित होतात आणि डोळ्यावरती येत आहेत. कोणी चालक मालक असतील आपण थोडंसं तिला रिमूव्ह करा तिथून. हा चेंडू समोर, गॅप मोठी आहे, जाईल चेंडू पहिल्या टप्प्यात सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. क्या बात आहे. रायगड प्रीमियर लीग आत्ताच संपन्न झाली. स्क्रीन समोर प्लीज बसू नका, प्रेक्षकांना विनंती आहे. जे प्रेक्षक बसलेले आहेत स्क्रीन समोर, स्क्रीन के सामने अगर कोई वहाँ पर बैठा है तो उठिए जल्द से जल्द. स्क्रीन कशासाठी असते बऱ्याच जणांना त्याचं अजिबात गांभीर्य नसतं, भान नसतं, माहितीच नसतं. इंटरनॅशनल लेवलला आपण बघतो स्क्रीन समोर हालचाल झाली का बॅट्समन थांबतात, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, चेंडू साईट होत नाही, कव्हरच्या दिशेने खेळताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो नाही करता करता अखेर या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 34 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. इथून 2 मोठे फटके आले तर एक 40च्या पुढे जातील. समोरच्या दिशेने खेळतायत, लॉंग ऑफला फील्डर तैनात, त्या ठिकाणी एकच धाव येईल. एका धावेने धावसंख्या 35 बघायला मिळते. पॉवर प्लेमध्ये धावा आल्याने पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी तिथूनच धावसंख्येवरती तो लगाम जो लावण्यात आला, प्रतिबंध टाकण्यात आला, तो कायम आपण बघतात अखेरच्या ओव्हरमध्ये. या इनिंगमध्ये केवळ 2 चौकार आणि 1 षटकार आपण बघितला. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टंपवरती आणि अशा प्रकारे आपण बघतायत सत्र पहिलं संपन्न झालं आहे. आणि पहिल्या सत्रात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जरीमरी नागाव या संघाने केल्यात 35 धावा. धावांची गती त्यांची 7.00 आणि आस्किंग रेट 7.20 च्या रेटने त्यांना करायच्या आहेत या धावा. त्या म्हणजे हिमांशू एंटरप्राइजेसला. टॉससाठी यायचे दोन्ही कॅप्टन.
तर सर त्या ठिकाणी आमचे असतील संदीप पाटील सर. तर या आपण करून घेऊया टॉस पुढच्या मॅचचा. जे लुझर आहेत ते पहिली मॅच ज्यांनी गमावलेली आहे. हरिओम माऊली प्रसाद सुकापूर वर्सेस सिद्धी वैकर अँड विहान काडेकर 11 पळसपे. तर पळसपेचे मॅनेजर आमचे दीपक पाटील आहेत आणि आज त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे या संघासाठी. लेजंड क्रिकेटर नितीन कोळी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला इक्कू सोळंकीला आपण बघाल. दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर यायचं आहे. एक जबरदस्त बॅटल आपल्याला भेटीसाठी येते. रायगड 40+ प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि दिवस 6वा. आजच्या दिवसामध्ये पुढचा सामना इक्कू सोळंकी, हरिओम माऊली प्रसाद सुकापूर आणि त्याचबरोबर सिद्धी वैकर अँड विहान खाडेकर 11 पळसपे वलप. तीच एर्टिका थोडी साईडला घ्या, साईडला. हा दादा तुम्हीच. तर या दोन्ही कॅप्टननी टॉससाठी या प्लीज. थोडी साईडला घ्या ती गाडी. कोण आहे? तर लेजंड नितीन कोळे या ठिकाणी येत आहेत. थोडी साईडला घ्या ना गाडी. तर या इको ती समोरची हा तीच. त्या झाडाजवळ आहे बघा, बॅनरच्या पाठीमागची. डिझायर आहे ना? डिझायर आहे, डिझायर. तर टॉस आपण करणार आहोत. एक जबरदस्त बॅटल. एका बाजूला इको, दुसऱ्या बाजूला नितीन कोळी यांना आपण बघा इलेक्शनमध्ये. दोघांवरती नक्कीच थोडा दबाव असेल कारण कमबॅक करायचं आहे. शिवा गोंधळे आहे ना तिथे? राष्ट्रवादी खारघर शहर अध्यक्ष अनिल दादा यांना विनंती करणार या. आणि याचबरोबर या व्यासपीठाकडे ज्यांचे इथे आगमन होत आहे, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून यांची ओळख आहे, सन्माननीय प्रकाशदादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच मी दादांना देखील विनंती करेन की आपण आलात तर टॉस देखील करायचा आहे. टॉस आपण करतोय. कॉल असणार आहे नितीन कोळे यांचा. छापा कॉल केलाय आणि आलेला आहे काटा. तर इको आमच्या सोबत आहेत. मान्यवरांना विनंती करणं आपण स्थानापन्न व्हायचंय. इको काय सांगशील? ही मॅच फार महत्त्वाची बनलेली आहे. काय वाटतंय, कुठे कमी पडलो पहिल्या मॅचमध्ये? आम्ही या प्रत्येक बॉलिंगमध्येच कमी पडलो आहे. कारण की प्रत्येक मॅच ही महत्त्वाची असते लीगमध्ये तुमच्या. कारण की आता तरी मॅच करो आणि मरो आहे. आणि मी आभारही मानतो कमिटीचं. मगाशी त्यांनी जो डिसिजन घेतला की दोन्ही संघांना त्यांनी एक चान्स दिला परत एकदा. म्हणजे आम्ही जस्ट बोललेलो असं झालेला प्रॉब्लेम, परंतु कमिटीचा आभार मानतो मी, संदीप दादा आणि सत्यवान मात्रे आणि बाकी सगळ्या 40+ कमिटीचा. आणि आम्ही आता ही मॅच टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग घेतो पहिले. इको रन करतील, फिल्डिंग करतोय. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. काय वाटते? मगाशी म्हणाला की बॉलिंगमध्ये कुठेतरी कमी पडतोय. या मॅचमध्ये काही वेगळा बदल बघायला मिळेल, वेगळं काहीतरी स्ट्रॅटेजी असणार आहे की त्याच पद्धतीने जाणार आहात, चुकांची दुरुस्ती करून खेळणार आहात? नाही वापरणे, कारण की हेच बॉलर त्यांनी पण आम्हाला बघितले की हेच दोघं मार खात आहेत, जरा ते आम्ही थांबवण्यात दुसऱ्यांना देऊया. थँक्यू इको. तर हे होते इको. आपण नितीन सरांशी बोलूया. नितीन सर, टॉस या ठिकाणी गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करायची आहे. काय सांगाल? दबाव तुमच्यावरती असणार आहे कारण पहिला सामना गमावलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या डिपार्टमेंटमध्ये तुमच्याकडनं चुका झाल्यात? थोडीशी बॅटिंग ऑर्डर ही असं समजलं नाही कोणाला पाठवायचं म्हणून. कारण बऱ्याच गावचे एकत्र खेळाडू असतात, कुठल्या गावात कोण असतो तर थोडासा कॉम्बिनेशन चुकलं.
काय काय ठरवलं की आता ते म्हणतात की त्यांची बॉलिंग तितकी चांगली झाली नाही, तुम्ही म्हणता की तुमची बॅटिंग नाही झालेली आहे. दोघांवरती आता दबाव असा आहे की त्यांना बॉलिंग चांगली करायची, तुम्हाला बॅटिंग करायची. किती टार्गेट असं वाटतं की पुरेसं असू शकतं? एक 60+ काढण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. हे होते नितीन कोळकर. पण टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे इक्कूने. हरिओम माऊली प्रसाद सुकापूरने प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. पहिल्या सामन्यात दोघांकडनं ज्या ज्या चुका झाल्या त्या चुकांची दुरुस्ती करून नव्या जोमाने, नव्या जिद्दीने, नव्या ताकदीने उतरण्याचा दोघांनीही या ठिकाणी मानस जाहीर केला आहे. पण वळूया आपण आता सरळ कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सामना सुरू झाला आहे, द्वितीय सरळ प्रारंभ होतोय. या ऐकूया आपण शेरू शायरीचा बादशाह, अत्यंत पॉप्युलर कॉमेंटेटर बाबूसा. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया विनोद पाटिल सर, जिनकी आवाज़ देखिए स्वर्गीय रतन बोर्ड ट्रॉफी से लेकर से आज ठाणे रायगढ़ से महाराष्ट्र के देखिए बदलापुर लीजिए, भिवंडी लीजिए, स्वागत है. और इसी बीच देखिए हमारे VIP टाइम्स में हम देख सकते हैं माजी नगर सेवक प्रकाश मात्रे साहब देखिए तस्वीर रखे हैं. दिल की गहराई से उनका स्वागत है. कहते हैं ना हमारे पास ना कोई ICC है ना कोई BCCI है, लेकिन महाराष्ट्र की धरती पर देखिए आज ऐसे हस्ती हैं जिन्होंने समाज के साथ साथ हमेशा टेनिस क्रिकेट में एक बहुत बढ़िया साथ. और ये चलिए थोड़ा सा बैकफुट पर आए थे, यहाँ से स्क्वायर लेग के ऊपर से खेलना चाहते थे, बल्ला जल्दी ले लिया पर कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. अब ये विकेट गिरने के साथ साथ एक बार उम्मीद जागता हुआ. तेरी मोह मोहब्बत कहते ना पागल बनो मोहब्बत के पीछे नहीं, थोड़ी सी सपने अपने कामयाबी के पीछे. क्योंकि देखिए बात करेंगे चाहे मैच 40+ का हो या रेगुलर्स हो, देखिए एक बहुत बड़ी सपना रहता है हर टीम का, हर खिलाड़ी का कि इस ट्रॉफी को जीतने का. लेकिन उसके हिसाब से देखिए यहाँ पर 36 का टारगेट रखने के साथ साथ विनोद पाटिल सर देखिए टारगेट भला ही छोटा है, लेकिन से कहते ना क्रिकेट से कोई बड़ा चीज़ हो ही नहीं सकता है. बड़े बड़े बादशाह, बड़े बड़े खिलाड़ी इसके सामने सर झुकाते हैं. और जहाँ पर देखिए आनंद माली का विकेट्स गिरा है, लेकिन इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा देखिए बात करेंगे नितिन दादा गोले, संजय दादा सोलंकी को 2 हारा हुआ मैच, नकआउट मैच हो लगभग. बात करेंगे मैच जीतेंगे तो आगे बढ़ेंगे, अगर मैच हारे तो बाहर निकल जाएंगे. जिससे कितना भूखा हुआ पेट आप वापस भर सकते हो, लेकिन हारा हुआ मैच जो आगे का मैच है. और यहाँ से देखिए बात करेंगे ऊंचाई लिए, लंबाई की थोड़ी सी कमी है, फील्डर थे यहाँ से. टेनिस गेंद हमेशा उछाल लेकर जाता है. बहुत अहम चौका देखिए जो पिछला विकेट गिरने के साथ साथ है, इस चौके ने फिर से कहा है कम ऑन कम बैक और 4 रन. टीम का स्कोर देखिए 6 तक पहुंच गए हैं. जीत के लिए अभी भी बात करेंगे 24 गेंद 30 की जरूरत है. और सतरम सर कहते हैं ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है. भला ही 36 का टारगेट रखे हैं. और प्रकाश मात्रे साहब देखिए इस वक्त तस्वीर रखे हैं, थोड़ा उन्हें जानकारी देना चाहूँगा. ये मैच है दोनों टीम ने एक एक मुकाबला जीते हैं. यहाँ से जो टीम जीतेगा सीधा सुपर 16 में जाएगा, यानी 3 का आखिरी मैच खेलेगा. और जो टीम हारेगा, जो अगला मैच का टॉस आपके हाथ से हुआ वहाँ से जो जीत कर आएगा उसके साथ वो मैच रहेगा. क्योंकि लीग मैच की बात करेंगे एक एक मौका रहता है हारने के बाद है. माची नगर सेवक देखिए बात करेंगे संजय दादा सोलंकी देखिए इक्को दादा निश्चित रूप से आयोजन करता हूँ कि मोहब्बत पे देखिए जब इन्होंने रिटायरमेंट का अनाउंसमेंट किया, RPL जब रेगुलर चल रही थी, गम की आंसू देखिए उनके चाहने वाले से लेकर उनसे लेकर ऋषि नाइक भी देखें. ऐसे चेहरा अनिल दादा जब क्रिकेट से दूर होते हैं, लेकिन अच्छी बात है ये 40+ देखिए फिर से एक बार जीवित रखा है. मोंटी दादा स्वागत है. मोंटी दादा का देखिए आना जाना लगा रहता है, मेंटर्स कोच. कल देखिए बात करेंगे खारगर में 2 अच्छा टीम देखिए जहाँ टीम है किंजल ट्रॉफी से ओमकार दादा देखिए बात करेंगे. फिर से एक बार बाइक देखिए लेजेंड है. और वहीं सोहेल शेख देखिए बात करेंगे जो कैरियर का पहला बाइक है. चलिए कहीं ना कहीं यहाँ पर से खारगर की सरजमी के ऊपर है
चाहे समाज में लीजिए चाहे क्रिकेट में लीजिए, डेवल में दिखाई देता हुआ निश्चित रूप से। और चलेंगे यहाँ पर स्कोर की थोड़ी सी जानकारी फिर से दे देंगे। 8 रन बनाए हैं, लेकिन अभी भी देखिए संघर्ष जारी है। और सतरम सर कहते हैं ना, जिंदगी ये मत सोचिए बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है, हर सेकंड हर मिनट है। ओ ये चलिए जड़ में रखता हुआ यहां से बड़ी विकेट। अब देखिए मुकाबला में थोड़ा सा कम बैक करते हुए यहां से कहते ना, इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। और अजय कोहली के आउट होने के बाद यहां से थोड़ा सा सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। मधुकर पाटिल, सुरोंचन और सेंसिबल क्रिकेट, अच्छा सोच है यहाँ से। मंटी दादा, मैं कभी भी कहता हूँ बल से ज़्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। बल आपको लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जीतना सिखाता है। सुबह ज़्यादा ताकत हमेशा आपको एक अच्छा लड़ना सिखाएगा, लेकिन बुद्धि दिमाग आपको जीतना सिखाएगा। और मधुकर पाटिल देखिए वही काम करते हुए, इसलिए तो कहा जाता है आज भी रेगुलर क्रिकेट में लेजेंड का जरूरी है 2 से 3, क्योंकि वो दिमाग बुद्धि का इस्तेमाल करते हैं। ये जो युवा खिलाड़ी है ना हमारे भाई, हमेशा बात से दोस्ती करते हैं, उड़ान। ये देखिए क्या खूबसूरत कलाई को चलाया भाई, यहाँ पर कैसा जादू ये तूने डाला रे। सेंसिबल क्रिकेट था पहला जो खेले थे, उसके बाद थोड़ी सी आक्रामक। देखिए एक बड़ी खिलाड़ी की पहचान क्या होती है, आता हुआ 4 रन। चौके की सर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है पर 14 रन। क्या बढ़िया, देखिए कलाई के सारे मिड विकेट को चुना और 4 रन आता हुआ। मुझे प्यार हुआ लामिया, लेकिन इस प्यार अगर आसान होता तो मैं 1000 प्यार खरीद लेता। सुभाष सर, उसी तरह के क्रिकेट में अगर चौके छक्के लगाना आसान होता तो ये बहुत बड़ी गलती कर दी भाई यहां से। इतनी बड़ी गलती देखिए, सर में खुद हाथ रखते हुए। जहां अजय देवगन ने कहा था भाई हमें अपनों ने लूटा, कहां गैरों में दम था। यहां अपनों ने नहीं लूटा, यहां पर खुद ने लूट लिया छक्का और बीमार दिखे आता हुआ। और मैं कहूंगा जो मैच का मोमेंट था ना वो निकल गया कहीं ना कहीं यहां से। अब 36 को बचाना थोड़ा कठिन से, और टीम का स्कोर देखिए 21 तक पहुंचा है। मधुकर पाटिल देखे बनते हुए बहुत बड़े कातिल से, एक खराब ओवर निकलता हुआ यहां से। और उसके बाद देखिए यहां से कवर के ऊपर से फ्री हिट है भाई। शायद मुझे लगता है मधुकर को पता ही नहीं था। यहां से कहते ना, खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है, लेकिन हर गेंद पर फ्री हिट मिलता नहीं है। और ये देखिए यहां से जवानी का एहसास दिलाता है 40+ का मैच, और फ्री हिट का था और जिसे फायदा मिला भाई। गलती हो जाती है, गेंदबाज से कभी कभी गलती हो जाती है। कोई भी अपने टीम के लिए मुश्किल के लिए काम करने नहीं आता है, बेहतर करने आता है। और ये तो क्रिकेट है दोस्तों, पल में आपको विलेन, पल में आपको हीरो बना देता है। और 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ अगर स्कोर की बात कर लेंगे ना, स्कोर देखिए जाकर पहुंच गए हैं 23 रन। तो अभी देखिए बात करेंगे 18 गेंद और 13 की जरूरत है। थोड़ा सा यहाँ पर समीकरण आसान होता हुआ 23 बनाए, 18 गेंद 13 की जरूरत है। 18 चेंडू 13 धावाची गरज आहे। प्यार है जहां से देखिए बात करेंगे, ऋतिक रोशन रातों रात स्टार हुए थे।
लेकिन सत्यवान मात्रे सर अध्यक्ष साहब रायगढ़ समालोचक एसोसिएशन का मैं शुक्रगुजार करना चाहूँगा। 2006 में देखिए मैंने तस्वीर रखा था रोजी रोटी नौकरी से, लेकिन जहाँ पर 2013 में मैंने बात करूँगा अध्यक्ष साहब के साथ कमेंट्री किया, जैसे रायगढ़ समालोचक एसोसिएशन स्थापन हुआ, सत्यवान मात्रे सर ने बताया था कि बाबू शाह एक दिन ऐसा वक्त आएगा आपको काम की ज़रूरत नहीं है। लेकिन आज मैं फ़ख्र के साथ कह सकता हूँ जो प्यार महाराष्ट्र में मिला मुझे एसोसिएशन यानी पूरी, यहाँ पर देखिए मैच भी थोड़ा सा कुशल मोमेंट है 4 आता हुआ, लेकिन से जहाँ से हम जीरो से हीरो बन गए। अक्सर मैं टेटस रखता हूँ, शायद वो गाना भी संदीप सर आप देखते होंगे, बम बम बम्बई बम्बई हमको जम गई, देख के बम्बई का नज़ारा दिल की धड़कन थम गई। और शायद स्वर्ग पिक्चर में देखा था, लेकिन रियल में मुझे लगा कि शायद मैं ही गोविंदा बन गया। शायद मैं इस मैच के बाद माफ़ी चाहूँगा अध्यक्ष सर, भिवंडी भादवड़ पे जहाँ डे नाइट मैच है जाना चाहूँगा, फिर से फाइनल डे जुड़ने का मैं कोशिश निश्चित रूप से करूँगा। 22 तारीख है, बहुत सारे देखिए हमारे सदस्य कमेंटेटर्स हैं जुड़े हैं, और यही देखिए यही मोहब्बत यही रिश्ता जोड़ जोड़ कर इस मुकाम तक लेकर जा रहे हैं। यहाँ पर जैसे एक एक चौकी से एक एक छक्के से देखिए मैच करीब जाता है यहाँ पर, इसलिए कहा जाता है छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। अब जीत के एकदम करीब है, यहाँ से 31 रन बनाए हैं, 5 की जरूरत है, कोई बात नहीं। कहते ना नाव में बैठकर जाल फेंकना बड़ा आसान होता है, लेकिन कभी समंदर में उतर कर देखिए तो उसी तरह से मैदान के बाहर हमें बैठ कर ये कहना आसान रहता है कि शायद यहाँ छक्का लगना चाहिए, विकेट गिरना चाहिए, लेकिन क्रिकेट कभी भी आसान नहीं होता है। कहते ना बगैर अभ्यास जब खेलोगे क्रिकेट कैसे मिलेगा विकेट, अभ्यास बहुत ज़रूरी होता है। आजकल देखिए अभ्यास मिलता नहीं उतना खिलाड़ियों को, क्योंकि पहले थे हम दीवाने, अब लगे हैं कमाने, क्योंकि अब नौकरी रोजी रोटी ये सब। नाना पवार, नाना दादा स्वागत है नाना पवार। निश्चित रूप से इन लेजेंड को आज बड़ा मुझे खुशी लगा, अच्छा महसूस हुआ। आज 40+ रायगढ़ प्रीमियर लीग में फिर से एक बार जुड़ा। फिनिश देखिए यहाँ पर छक्के, यहाँ पर देखिए मधुकर ने बता दिया आलू ही आलू ने, हम टमाटर का चटनी भी खाएंगे, और रोहित विराट छोड़े भाई MS धोनी के जैसे चौके छक्के उड़ाएंगे। मैच का बात करेंगे मैन ऑफ द मैच, क्योंकि यहाँ पर थोड़ा गेंदबाजी का तो देखा जाएगा, क्योंकि चलिए किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, ये दुनिया भी गोल है, मधुकर पाटिल का डबल रोल है। जब 15 रन 2 सफलता और 19 रन अगर बनाए टीम के लिए, क्योंकि अजय कोहली का विकेट गिरने के बाद लगा था कि यहाँ पर मैच में कुछ रोमांच बनेगा, लेकिन रोशन पाटिलों के साथ एक अच्छा साझेदारी रहा यहाँ पर, और मधुकर पाटिल इस मैच के मैन ऑफ द मैच रहे। खजिंदर साहब, गुल रही तो गुलशन खिलते रहेंगे, जिंदगी रही तो हम इस एसोसिएशन इस टूर्नामेंट में जरूर मिलते लेंगे। और हमारे देखिए पाजी साहब हैं, विनोद पाटिल सर, दीपक पाटिल सर, और चलेंगे यहाँ पर मैन ऑफ द मैच के अवार्ड की तरफ और कई सम्मान की तरफ से। धन्यवाद बाबू शाह। तर याच दरम्यान आपण या सूरज आपला हार्दिक असं